शुभ सकाळ सर्वांना. आज आहे हरतालिका. काल आपण हरतालिकेसाठी लागणारे सर्व साहित्य पाहिलेले आहे. आपण सुरुवात करूया. प्रथम आपल्याला जिथे पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्या. मी गोमूत्र आणि गंगाजल घालून टाकून शिंपडून स्वच्छ करून घेतलेली आहे. मी ह्या 2 ऑनलाईन मागवलेल्या मिशोवरनं उरळी बाउल्स आहेत, ज्यामध्ये की मी सखी आणि पार्वतींना विराजमान करणार आहे. त्यांना आपण असं थोडंसं सजवून घेऊया, म्हणजे आपली पूजा सुंदर दिसेल. तर असे मी झेंडूच्या ज्या पाकळ्या असतात त्याने सजवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता जिथे आपण विराजमान करणार आहोत तिथे हळदी कुंकू लावून घ्या आणि ह्या उरली बाउल्स ठेवलेल्या आहेत मी. त्यामध्ये आता आपण प्रथम पार्वती ठेवूया आणि एक सखी, अशा दोन्ही मूर्त्या आपण ठेवूया, ज्या की आपण घेऊन आलेलो आहोत काल. नंतर आपण पिंड बनवण्यासाठी त्यासाठी अगोदर एक बेलाचे पान ठेवायचे आहे. त्याच्यावरच आपल्याला पिंड बनवायची आहे. तर पिंड बनवण्यासाठी जी वाळू वापरतो आहे आपण, त्याला मस्त असं धुवून स्वच्छ करून त्यामध्ये गंगाजल गोमूत्र शिंपडून घेतलेलं आहे. तर आता आपण याची महादेवाची पिंड बनवूया. पिंड बनवताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमोस्तुभ्यम असा जप करू शकता तुम्ही. अशी माझी ही पिंड तयार आहे. बाजूला जी रेती पडलेली आहे वाळू, ती आपण स्वच्छ करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, तयार आहे आपली. नंतर आपण गणेश स्थापनासाठी म्हणजे जी घेतलेली आहे ती सुपारी घेतलेली आहे मी, कारण माझ्याकडे मूर्ती अवेलेबल नाही आहे. सो मी सुपारी घेतलेली आहे. आपण आता पूजेला सुरुवात करूया. आपली तयारी झालेली आहे सगळी. आपण पूजेसाठी सर्वप्रथम निरांजन प्रज्वलित करून घेऊया. निरांजन प्रज्वलित करण्यापासूनच पूजेची सुरुवात करायची असते. आता मी गंगाजल शिंपडून घेत आहे, कारण वाळूची पिंड आहे तर ते असं पण पाणी जलार्पण नाही करू शकत, ती विरघळून जाईल म्हणून. ते असं शिंपडलेलं आहे मी फुलाने. भस्म अर्पण केलेलं आहे महादेवाला. त्याचबरोबर आता गणेश स्वरूपमध्ये आपण जी सुपारी घेतलेली आहे त्याला आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. सखी आणि पार्वतीलाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया. लक्षात ठेवा, आपल्या करंगळीच्या जे शेजारचं बोट असतात त्या बोटाने आपण देवाला हळदी कुंकू, भस्म, चंदन जे काही आहे ते अर्पण करायचं आहे. बघू शकता. आता आपण ठीक आहे, माझं विसरून गेलेलं हे ते मी विड्याचे पान ठेवून दिलेलं आहे गणपतीच्या खाली. मी ह्या अशा छोट्या छोट्या माळा बनवलेल्या आहे सखी आणि पार्वतीसाठी. बघू शकता, ज्या की मी झेंडूचे पाकळ्या अशा मोकळ्या करून बनवलेल्या आहे. नंतर आपण पार्वती मातेला गजरा अर्पण करूया. बघू शकता, सुंदर तयार आहे आपली पार्वती माता पूजेसाठी. त्याचप्रमाणे आपण सखीला देखील माळा अर्पण केलेली आहे आणि गजराही अर्पण केलेला आहे. बघू शकता आपल्या सखी आणि पार्वती कशा दिसत आहेत, सुंदर. ठीक आहे. तर आता आपण पुढची प्रक्रिया बघू. मी घेतलेलं आहे हे ओटीचं सामान. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या. ब्लाऊज पीस, साडी, जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते. शृंगाराचं सामान घेतलेलं आहे, ते अर्पण करूया. त्याचबरोबर मी सखी आणि पार्वतीसाठी हे हळदी कुंकाचे असे छोटेसे करंडे ठेवलेले आहेत, तेही आपण अर्पण करूया देवाला. आता आपण घेऊया, म्हणजे अशी दिसती आपली पूजा बघा आत्तापर्यंत. त्याचबरोबर मी ज्याप्रमाणे सखी आणि पार्वतीला माळा बनवल्या त्याचप्रमाणे मी महादेवाच्या पिंडीला घालण्यासाठी सुद्धा एक माळ बनवलेली आहे, ती आपण घालून घेऊया. आणि नंतर आता आपण पत्री अर्पण करूया. ज्या आपण 16 प्रकारच्या ज्या पत्री आणलेल्या आहेत किंवा जितक्या तुम्हाला भेटल्या आहेत तेवढ्या घालून घ्या, वाहून घ्या. श्री शिवाय नमोस्तुभ्यम, श्री शिवाय नमोस्तुभ्यम, श्री शिवाय नमोस्तुभ्यम असे म्हणत तुम्ही पत्री अर्पण करा. मला 7 ते 8 प्रकारच्या पत्री भेटलेल्या, मी त्या अर्पण करून घेते आहे. दुर्वा भेटल्या होत्या मला, दुर्वा मी अर्पण करून घेतल्या. नंतर वस्त्रमाळ अर्पण करूया आपण. भस्म लावून वस्त्रमाळ बनवलेली आहे महादेवासाठी, जी आपण पिंडीला वाहणार आहोत ती.
नंतर हे असे छोटे छोटे वस्त्र बनवून घेतलेले मी पार्वती मातेसाठी आणि सखीसाठी. ते आपण अर्पण करून घेऊया. अर्पण केल्यानंतर आपण एक छोटासा कलश पाण्याचा एक ठेवून देऊ. गूळ खोबरं जे की या नैवेद्याला लागतं या पूजेमध्ये, ते अर्पण केलेलं आहे. नंतर घेतलेलं आहे मी मकाचे कणीस. याला आपण हळदी कुंकू लावून घेऊया. बघू शकता अशी काहीशी दिसती आहे आपली पूजा. नंतर आपल्याला फुलं वाहून घेऊया. तुम्ही आता ज्या वेळेमध्ये तुम्हाला कथा वाचायची असेल त्या वेळेमध्ये तुम्ही कथा वाचून घ्या. नंतर आरती करून घ्या पूजेची. आणि काही जे फळं तुमच्याकडे अवेलेबल असतील ते प्रसाद रूपी दाखवून द्या. तसं तर आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. धन्यवाद.